ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता हिलत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आयलाले मागिले सगळे आत्मीय लोकांक हार्दिक चालत असले स्वागत। एक गाव, ते गावा भितरी एक डॉक्टर बरे करू सगळे लोकाले चिकित्से उपचार करता उरता। प्रायः मस्त वर्षानंतर त्याका चेड जन्म येताची। त्या डॉक्टराक मस्त खुशी जाता। ते गेले वृत्ती करता करताची ते गेले व्हडली चलेबीची तो MBBS शिकायचे घालता। तो बेची पारंगत जावंक गेनू डॉक्टर शिकूंक गेनू येन पावता घराक तेन्ना बापाक मस्त खुशी। अब्बा आता मागील चल्लो तयार जावन आयलो। आता विशेष हांव गेनू हांवें काम करता आसले जबाबदारी म्हाका कमी आता वता म्हण सांगूंक गेनू पुताक लागीं आपोवंक गेनू सहजानूची प्रेमान तो सांगता। पळय रे मारया सान आसतनाची हांव हें वृत्ती शिकयलो। अशें हांव गेनू हें वृत्ती करता करताची लोकाल संख्या वाडता गेले। एक दिवस वेची म्हाका फुरसत म्हळ्यार मेळ्ळीच ना। त्या निमित्तानय म्हाका खंय भायर फिरचें वचचें बी जालें ना रे। आतां कशी तूं तयार जावन आयलो आसा। एक 3 म्हयने हें मागीर कितें कारभार आसा हॉस्पिटल आसा तूं सांबाळी। हांव एक 3 म्हयने विश्रांती वता टूर करूं वता म्हूण सांगे न्हू पुता सांगता। पुताक मस्त खुशी। अडना बापा तूं वचून यो हांव सगळें पळोवंक येता म्हूण सांगे न्हू बापाक आश्वासन बी दिता। तशी ह्यो महाशय टुराक पॅरीस आदी व्हड व्हड गांवांक वता। पुताक आस्पत्रे जबाबदारी मेळ्ळे। पोतू बरें करून आस्पत्रे चलयता आसा। सामान्य 3 ते 4 म्हयने जाता आयले। टुराक गेलोलो बापाय येवन पावलो। येवन पावले नंतर एक दिवस विश्रांती घेतलो। विश्रांती हे घेनू दुसरा दिवस पुता उलयले कशें चलता आसता तुगे कारभार कशी लोकाले रिस्पॉन्स आसा कशी तूं सगळ्या लोकांक पळयता आसा म्हणून सहजानूची तेंगेले कितें
रोगी लोकाले विचारण घेऊ का म्हणचे बदल पुत्ताक प्रितीन विचारता असा कश चलता असतो गेले म्हणून. तेन्ना पोतू अत्यंत अभिमानान सांगता, बापा कितें पळयता, अत्यंत बरे तरी हांव तुगेल्या हॉस्पिटलाचेर येता आसा. अद्भुत आमगे न्हू मागीर नावपुराची प्रचार येता गेलो आसा. तसले एक कला कौशल्य हांवें वाडोवन घेतिल्लें आसा म्हूण सांगे न्हू एक स्वाभिमानाचेर सांगता वता. तेन्ना सहजानूची बापाय विचारता, तसलें कसलें मारया, 1-2-3 म्हयने भितर तुवें इतलो साधन कलें शिकोवन सांगूंक येता आस म्हणून, कसलें कल तुवें म्हणून. तेन्ना पूत सांगता, बापा तुगे कडेन खंयचे रोगी 20 वर्सांनी येता आशिल्ल्याची, 15 वर्सांनी येता आशिल्ल्याची, 8 वर्सांनी येता आशिल्ल्याची, 4 वर्सांनी येता आशिल्ल्याची, तिंगेल पांयां दुखी, कुट्टा दुखी, पोट्टा दुखी, हें एवढं सांग कितें येता आशिल्ल्याची, ते सगळे लोकांची हांवें औषध दी न्हू आराम करून सोडलो बापा. आनी तिंकां येवची कामां ना, तितलें तिंकां परफेक्ट कंगेन आराम करून सोडला म्हूण सांगे न्हू. केन्ना पूत सांगता की तेन्ना हें डॉक्टर दोळे तेन्ना उड्डां येवचें सुरू येता. अय्यो पिश्या कितें केल्लो तुवें हें काम म्हूण विचारता हो डॉक्टर. बापा अशें कितें विचारता आसा, तुगे कडेन 8-10 वर्सांनी येता आशिल्लें काय तिणें, कमी जालें नाशिल्लें काय, 15 दीस 1 म्हयन्याक तुगे कडेन चक्कर मारता आशिल्लें काय, तिंकूय पुरा गुण करून सोडलें बापा. तेन्ना आतां बापाय बोट धाडून घेता, अय्यो पिश्या कसलेपणे काम केल्लो तुवें मारया. तुका कितें दिसता म्हाका तिंकां पुरा गुण करूंक कळटनाशें म्हूण तुका दिसता आसा, म्हाका बी पुरा गुण करूंक कळटनाशिल्लें तिंकां, त्या तिंकां पुरा गुण कळ्ळे रे आनी मागे कडेन येतलो कोण गिरायकी कडेन रे. अशें तिंकां थोडे दीस आराम जावन आनी परत येवशें हांव तरी आशिल्लें तिंकां. हांव पुरा गुण करूंक कळटा आशिल्लें म्हाका, जाल्यार पुरा गुण करता आशिल्लें हांव तिंकां. कारण 3 म्हयने एक पटी 15 दीस येता उरलेली, मागीर बिजनेस चलता उरता, हांव मस्त दुड्ड करीत म्हूण सांग तशें करता आशिल्लें बीन आहा. बाकी कांय म्हाका कळटना म्हण न्ही. जाल्ले पिश्या तुवें मागीर उट्टू धंदो वायट करून सोडलो रे. तुगेले आनी एक भावापणाची हांव MBBS शिकयत आशिल्लो, 1 कोटी रुपया दिंगे न्हू, ते बी काण सोडले म्हूण सांगे न्हू बोट धाडून घेतलें कांय. सहजान पळयचें गेल्यार आज काल अनेक डॉक्टर लोकांची परिस्थिती अशी आशिल्ली आमकां दिसून येता न्ही. थोडे बरे डॉक्टर आसाची तांकां आमी नमन करया, करता तें दिया, बरें करून पळयताची, आराम करून हांडिताची, तांकां नतमस्तकी अवकाची. जाल्लेरी आज काल अनेक डॉक्टर कितें आसाची, हे डॉक्टर बापा गेले अमकेच काम करता डॉक्टर. आमी गेल्ले पुरो सहजान तें टेस्टिंग हें गुळी घे, हें 15 दीस कोर्स करी, आनी 15 दिसांनी येता हें सुमो लागलें ना म्हणून आनी दुसरो कोर्स करी, 1 म्हयनो पळय अशी करून न्हू तिन्नी तेंगेली बिजनेस सोडूंक येता आसा बीन आहा. मनुश्याक परिपूर्ण गुण करचे म्हूण सांगचें आज अत्यंत कठीण जाल्ली परिस्थिती आमी जगता भितर पळयता आसाची. मागीर गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लीची, हे ज्योतिशी, मंत्रवादी, डॉक्टर्स लोकांनी एक धंदो कसो करून सोडलो रे म्हणून. तुमी एक ज्योतिशी लागीं वच्चा स्टार्टच तेगेली चक्कर मारता वच तुमी आनी परत परे परे एक मंत्रवादी कडेन वच्चा आनी परत चक्कर मारचेच तुगेली कडेन तुमी परे परे. डॉक्टर कडेन गेले तशीच चक्कर मारचेच परे परे. परिपूर्ण स्वस्थ जन आयलो म्हणेल ना, तिनी बी तशी करताचे आमकां. थोडे दिवस आराम जावं शिकंग आनी परत येवच असले वेवस्थेचेर तिने हांव ट्रिटमेंट करताची म्हण सांगले आसतरी प्रायः आज मनुष्य स्वस्थयान परिपूर्णान आसा म्हण सांगचेची मस्त दुर्दैव जाल्लो प्रसंग पळयचे गेल्यार खंय की ही एक जिवनाचे शैली बदलावण जावका, खंय की आमगे कितें चित्तवृत्ती आसा तें बदलावण जावक म्हण दिसून येता आशिल्लें फालच न्ही. आमी सहजान अनेक डॉक्टरांक उलयताची विचारताची, पुरा तेगेले रोग कमी करीत न्ही, हें करूं जाता जावूच ना म्हण न्ही, जाल्यार मागीर पुत्ताक 4 कोटी रुपया MBBS वाजी शिल्की ना, ते दुड्डात काडक न्ही हांवें. अशान कितें करचें, दुसरो वाट ना. यदि हात म्हूण गेले पुरो ऑपरेशनां करता
पहिले बँडेज घालून घेणं देवट बने करता येईल कमी करता येईल आता ना यद्य किती जायचं ऑपरेशनच अष्ट स्थिती भितरी आज आम्ही ಏನು पावलाची यदि जर इव रक्त टेस्टिंग వచ్చేची पहिले यदि जर आयले रे गुळटी तसलेची खोंकलेले बीच गुळीची तसलेची ना आता तुटू टेस्टिंग जावते गेले ಒಟ್ಟು ಟೆಸ್ಟಿಂಗ್ झालं नंतर टेस्टिंग रिपोर्ट पण हँड दिवची ना हेगली बुद्धी काही ना शिकली शून्याची किती पडले कडे रे उट्टू कमिशन धंदे रक्त रिपोर्ट गेले रे थंय गेले त्यांनी दुड्डी इतली डॉक्टर येऊन पावता ते गोड दिलं ते गेली दुड्डी येऊन पावता उट्टू कमिशन आहे भितरी इतलो काम करता असं सांगलं असले रे प्रायशः आज आमगेली वृत्ती आम्ही सुमू करता असं की आमगेली वृत्ती भितर प्रामाणिकपणे आम्ही धरून घेतली की म्हणून करून गेले रे प्रायशः खंय की आम्ही अत्याशे पळोवन घेनू आमगेली काम आम्ही सुमू करता नाशिल्लें म्हणजे सत्य आज अर्थ करून घेऊ का पहिले कालाचे एक सुंदर सुभाषित याद येता असं आमकां एक सुभाषितकार छंद करून सांगता असं वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर यमस्तु हरति प्राणान वैद्यो प्राणान धनानी च म्हणून वैद्यराजा तुका नमस्कार मारया कितें की म्हळें रे तूं यमाल भाव रे मारया म्हणून कितें की विचारलें रे यम प्राण माच व्हरता खंय तूं प्राण बी व्हरता दुड्ड बी व्हरता आज मस्त कशी चलता असलो मेल जाल्यार शेबा वर्कीची आत्ता एक सुमुखान दिताची म्हण व्हरताची आनी 4 लाख लुटताची हॉटोट हॉस्पिटलाक गेले रे ताका कितें जालें म्हण कळटना उलीचें सुद्दां दिवत ना आमकां आराम उरता तो टेस्टिंग म्हणून वता ताका अर्द जीव करून हाडून सोडताची कारण कितें पोटाक आहार घालता ना सलायांचेर दवरताची आयसीयू म्हावंक घालताची यम सांगता उरता ICU म्हणून सांगे न्हू एडीस यम व्हरता ताका न्ही कितली विचित्र जाल्या तसली स्थिती भितर आमी जीवन करता आसता न्ही बरे डॉक्टर आसात ना म्हणटना जाल्ले रे आज असलेक चेक करता तशें पळयचे गेले रे खंय की आज आमगेलें आरोग्य येद्दी तरी कितें तरी जाल्ले रे डॉक्टरान वचचें काय म्हळ्यार भंय दिसता आज कितें करतले तिणी कितें सांगतले तिणी कितें रिपोर्ट दितले तिणी कितलें भयानक म्हणून सांगले रे येदी टेस्टिंग वचचें तर पुरो स्टार्ट येता तेंगेली पुराची ते टेस्ट करी हें टेस्ट करी तुका तें आसा हें आसा म्हूण किडनी प्रॉब्लम म्हण जाल्लो आसले रे ते किडनी प्रॉब्लम दाखयचे गेले रे कडेन तो सुरू करता हार्टाक गेले ब्लॉकेज आसा म्हूण गेले जाल्यार किडनी प्रॉब्लमाक वचून हार्टा वचून पावता ते कडेन रे कितें हें उठोवचें म्हणून विचार करूं गेले रे कांय ना पुरो दुड्ड काडचे धंदे अशें न्हू आज आमगेलें आरोग्य बरे तरेची जबाबदारी आमगेली आसा हें सत्य आज आमी कळून घेवका डॉक्टरा कडेन वचचें ना म्हणटा आमी वचा जाल्ले रे सांसन विशयी बी डॉक्टरा कडेन पांय धरता बसले रे खंयचे आमकां रोग कमी जाल्लो आसा आतां 2 रोग महान रोग पळयताचे BP शुगर हेका परिपूर्ण डॉक्टरान औषध दिता की पळया तुमी औषध एक कोर्स केल्ले रे BP कमी जालें गेलें शुगर कमी जालें म्हण खंयचे आसा डॉक्टरा भितर एक फावटी गोळी स्टार्ट केले लायफ लाँग मोर पसून घेता बसचेची कितके पळयले ते गोळी कंपनीचे वर्सा एक फावटी टूर करताचे डॉक्टर लोकांक विदेशात टूर 8-8 दीस थिंका गिरायकी जावका हिन ते प्रेस्क्रिप्शन बरोवन दिवचे ते औषध घे ते गोळी घे खंयचे नमनीचे रे अत्यंत अद्भुत जालें तसलें झाल चलता असं म्हण पळयचे गेले रे खंय की भयानक दिसता कोरोना भितर तर तुमकां गुत्तो आसची कसलें जाल्लें म्हूण येद्दी कितें तरी जेवचे भितर पुरो कोरोना आयला म्हण ताका कोरोना हें खरें हाय की न्ही की गुत्ताचें न्हू खरें ना हें आशिल्लें जाल्यार कितलो काल जीव हानी जाले हानी जाले तेन्ना ताका शेवपडे पळयचे मेळवे आमकां कसलें जांग गेलें म्हूण पळयचे गेले रे खंय की विचित्र जालें तसलें कांड चलता आसा हें कांडांतून तरी भायर येवका म्हण जालें आसलें रे आमगेलें आरोग्य बरें जावन दवरपाची जबाबदारी आमगेली आसा व्हड प्रॉब्लेम आसतना सहजान आमी वचच्या कांय तोंद ना सन प्रॉब्लमाक आमी डॉक्टरान गेले
खंयचे रोग कमी जाल्लो आसा म्हणून विचार करूं गेल्यार अजून पर्यंत आमी पळयताची कोणाक परिपूर्ण जावन स्वस्थ जाल्ला म्हणचें ना. गूळ घेता उरचे. एक संतोश विशय म्हणल्यार पुटपती साईबाबाला आस्पत्रे आसाची, हड्डोड आस्पत्रे आसा तेंगेली. ते एक सेवे खातीर काम करचे आस्पत्रे, हड्डोड आस्पत्रे. ताका आमी नमस्कार करपाची बाबाक, कारण अद्भुत जालें तसलें. तेंगे थंय कितें रोगी वताची आस्पत्रे करता तेणी, हार्टाच्या आस्पत्रेन उठ्ठो तेंगेले विशेश हांव न्हू आमगेलें ऑपरेशन करताची कळून घे न्हू. 3 दिसा भितर घरा हाडिता तेणी आनी एक गुळी दिवत ना परतून घेवची काय तरी. आमी हांगा कितें तरी डॉक्टरा कडेन औषध घेवन या म्हयने गटले गुळी घेवचेची. म्हळ्यार तेंगेली पळया ट्रिटमेंट, हांगची ट्रिटमेंट पळया. खंय की चुकता असं म्हणजे आमकां दिसून येता. अशें हांगा न्हू आजी आमगेलें आरोग्य बरें जावन घेवची जबाबदारी आमगेलच्यान आसा. आमी आमगेलें आरोग्य कितलें बरें जावन घेताची तितले आमी स्वस्थ जावन उरीत, तितले आमी मना शांतीचेर उरीत ना. जर आमी एक परत डॉक्टर हाती पडले त्या डॉक्टर हातीन भायर पडचे भारी कठीण जावन वता. कितले गरीब लोक जमीन विकून कसली विकूंक न्हू दुड्ड काणगे न्हू तिने होला व्यक्तीवरकी काणगे बसताचे म्हणजे असलेली हे दुरंत न्ही व्हड दुरंत न्ही. हड्डोड हॉस्पिटलार पळयताचे उठ्ठो विकूंक घेवन तो दुड्ड घालता. मागीर पुत्ता वाचून दितालो डॉक्टर म्हणून कडेय तर सांग कितें कांय करूं वता सॉरी. उठ्ठो विकून घेतलें ताणें, हें बी काण घेतले, सगळें काण घेतलें न्ही ताणें. अशें जावंक न्हू आमगेलें जीवन दुर्धर प्रसंगात निर्माण जाता आसा. अशा न्हू आमगेलें आरोग्य बरें जावंक घेवची जबाबदारी आमगेलच्यान आसा. अशें जावंक न्हू आरोग्य बरें जावन दवरूंक करता तशी सरळ जालें तसलें 1-2-3 सूत्र तुमकां दिवचे प्रयत्न करता आसा आमी. तें सूत्र मागीर सूत्र न्ही. आजादी बचाव आंदोलनाचे मुख्य कार्यकर्ते जाले तसले अद्भुत पुरुष जाले तसले राजीव दीक्षित. अद्भुत नांव तेगेलें नांव कितलो गुतस की गुतना म्हाका समाजा भितरी. अद्भुत व्यक्तित्व तेगेलें. जाल्यार ताणें सगळे रोगा बद्दल सर्च करून न्हू मनुश्यान आरोग्यवंत उरच्याक एक सरळ जालें सूत्र ताणें दिलाची. तें सूत्र आमी तरीची फॉलो केल्यार आमी तरी तें अनुकरण केल्यार प्रायशे 50% आमी आरोग्य बरें जावन दवरूंक घेवीत, आमी स्वस्थ जावन उरीत. अशें हांवें न्हू तेजे एक थोडेची सरळ सूत्र हें पुराची कठीण जालें तसलें काम न्ही. हें दवरूंक घेतलेली कितकी एक आनंदाचें वातावरण आमी घेवचें शकताची. डॉक्टरा कडेन वचचे तरी आमी थोडेच दूर उरचे शकताची. तिनी सांगचे सहजानुची मनुष्याल्या शरिरा भितरी 3 मुख्य जात वस्तू उरताची वात पित्त आनी कसले कफ. करट गुत्त आसता तुमकां कशाने विचारलें वात पित्त कफ. हे 3 समूह उरलेली मनुष्य शरिरा भितरी मनुष्य स्वस्थ जावन उरता. हिंतू भितर जास्ती एक तरी जास्ती कमी जाल्यार मनुष्य रोग येताची. वात जास्तली बी मनुष्य रोग येताची, पित्त जास्तली बी मनुष्य रोग येताची, कफ जास्तली बी मनुष्या भितरी रोग येताची. कफा निमित्त थंडी प्रकृतीचे सायस्थ हें उठून आयल्यार वाता निमित्त विशेषान मनुष्याले मांडी दुखी हाती दुखी हात मडचेचे जावत ना, चमके केल्यार सुस्त येता, हार्टाचे प्रॉब्लेम येताची. कफा निमित्त थंडी जाले, पित्ता निमित्त मनुष्याले सगळे डायजेस्टिव सिस्टम पुरा वायट येता वता. शरिराचे चर्मरोगात असल्यार अनेक इतले रोग मनुष्य येताची. अशें हांवें हे 3 तरी समूह धरून घेतलेली मनुष्याचें आरोग्य बरें जावन उरता. हे 3 समूह जावन उर कशें उरलेली राजीव दीक्षितान सांगचे एक सुंदर उपाय म्हण सांगलेली. आमगेले कितें तोंडाचे लाला रस आसा ते तोंडा लाला रस आमी सहजानुची केन्नाच शरिरा भितर घेता उरकय. केन्ना ते शरिरा भितर जास्ती तोंडा लाला रस स्वता उरता तेन्ना आमी खाल्लो आहार सुमोजान जीर्ण जाता. सुमोजान केन्ना आमी खाल्लो आहार जीर्ण जाता तेन्ना आमगेलें आरोग्य कितें उरता स्वस्थ जावन उरता. अशें हांवें न्हू तो सरळ जावन उपाय सांगता आशिल्लो. मनुश्यानी सहजान आराम जावन उरपाक जाय आसलेली सक्कणे उठल तशीची
तोंडाक घोंट घेवचे पयले दांत घासचे पयलेची सहजानच थोडे उदक हून कंगे न्हू आरामशीर बसून घे न्हू सावकाश ते उदक पिवका कशी पिवकी आमी कशी हुनू च्या पिताची हुनू कॉफी पिताची तशी सावकाश सिप सिप कर एक एक घोट घेवन घे न्हू तोंडा बी धरून घे न्हू तोंडा पुरा ते उदक हालोवंक घे न्हू ते उदक घेता वचका सकाळी खाली पोटाक तोंड उच पयलेची कितें तोंड धुवन तरी गेले री आमगे तोंडाचे लाल रस पुरा कितें वता भायर वता दांत घासून घेतले तोंड क्लीन करून घेतले लाल रस पुरा भायर वता तेन्ना तितलें प्रयोजन पडना ते अशें उठल तशीच उठल तोंडाकाचे लाल रस मस्त रात्री टायमार संग्रह जालो उरता तोंडा भितरी ते लाल रस आसतनाच घेवका थोडे लोक भायर वता आसता उच्चूंक येवचे हाडना कांय तोंड ना ताका जाल्ले री उदक पिवची कितें नियम आसा सकाळी खाली पोटाक उदक थोडें हून करून घेवन एक लोट भरून उदक बसून घेवन पिवका याद उर तुमकां उदक बसून घेवन एक लोट उदक थोडें हून करून घेवन मस्त हून म्हणजे थोडें हून करून घेवन सावकाश सिप सिप करून घेवन पिता वचका तुंतरी मागीर लाल रस पोटा वता ते लाल रस एक इतलें काम करता पोटा भितर गेलेले वात पित्त कफ हें तिनी सुमूद व्हरता ते लाल रस आमगे पोटा गेलेले अशें आमगे न्हू मनुश्यानी सरळ सुता भितरी तिने सांगचे एक अद्भुत उपाय म्हण सांगलेली ताका उशा पान म्हण नांव ताका अमृत पान म्हण नांव ताका सकाळी खाली पोटाक उदक पिवचें तुका खाली पोटाक उदक हुनूळ करून घेवन सावकाश बसून घेवन उदक पिवका राबून पिवचें ना विचारतले तुमी ना राबून पिवचें विधान चुकीचें विधान जर आमी राबून उदक पिताची तुमतरी हर्निया म्हणजे कितें रोग येता जे मस्त लोक आसा ते स्टार्ट येवचे उदक राबून पिल्ले निमित्ताची याद उर तुमकां राबून उदक पिल्ले निमित्त मस्त तितली हानी आसा तुमी सांगतले एडवर्टायजमेंटां दाखयता आसा म्हणजे बाटलेच्यान थप सप म्हण सांगून उठसून घेवन तो राबून पिता म्हणून पोचका तर पिवचें आसता तयार ते कांय तोंद ना म्हाका जालें राबून पिवचें न्ही हें बसून पिवचें जेवण करचें आहार खावचें उदक पिवचें हें म्हणटा बसून करपी ना राबून करचें विधान न्ही अशें सांगे न्हू उदक हुनू करून सक्कणेपणी तुमी सुरवात करून पळया लाला रसा बरोबर तें उदक वचका कितलें आरोग्य तुमगेलें पित्त प्रकोप उरप ना गॅस्ट्रिका प्रॉब्लेम उर तुमकां ना पुन्हा पुन्हा कफ जाता कितें त्रास येता अशें ते सगळेच आपोआपच कमी येता वता तुमकां 15 दिवसां भितर पुरो आरोग्याचे ऑटोमॅटीक बदलाव येता वता हें तुमी पळयवीत अशें सांगे न्हू मनुश्याक तिने सांगचे 50 ते 60% मनुश्य स्वस्थ उरूंक शकता अशें खाली पोटाक उठल तशीची उदका लोट एक लोट उदक हुनू करून घेवन सावकाश बसून घेवन सिप सिप कशें आमी आयस्क्रीम खावकले दी नाजाल्यार हुनू च्या पिवकले कशी सावकाश लाल रसा बरोबर ते पिता वचका ते लाल रसा इतलें शक्ती आसा की तुमकां उतरचें पुरो पयले आमगेले बोट गिट कापूंक गेले री रगत येता तशिल्ले तेन्ना आमगेले म्हालगड लोकांक सांग कितें तशिल्लें च्या बरें न्हेव रे बोट न्हेव रे म्हणटा तेन्ना आमी दाखोवन घेवचें कितें आमगे लगत आमगे पोटा वचची काय म्हण नेवी म्हणटाची म्हण तेजे खातीर न्हय ते तोंडाची लाला रस कितें आसा ते बोटा लागले री रगत कितें तापयची बंद वता आतां प्राणी खंयचे घाय जेवा तिने कितें करताची घाय जाल्यार नेकून घेताची लाल रस लागचे भितर पुरो घाय कमी वता तेणे चित्त शक्ती आसा लाला रसा तोंडा अशें लाला रसाक औषध ते एक याद उरो आज आमी तसले लाला रस कितें करता सांगूच तुमकां सक्कणपणाची कितें करता आमी टूथपेस्ट म्हण सांगेन ब्रश म्हणजे टूथपेस्ट सांगेन चाका चाका दांत घाशिले 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 पंच निमेश घास 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 कान फेंड येता फट म्हण टग पडिल्ल्याची आनी परत घासले घास कितें करता ना क्लीन करता आसता दांत क्लीन करता ते फेंड कुतून येवचे लाला रस येवचे याद उरो ते लाला रस कितें करता आसा आमी दांत घासून घेवन फेंड हाडून घेवन भायर करता आसाची भायर उडयता आसाची अशें शरिरान रोग जास्त येता आसा वाजी इतले रोग तुमी केन्ना पयलीं पळयले जाल्यार आमगे म्हालगड लोकां भितर कित्याक लाला रस वता आशिल्ली पडटा वता आशिल्ली अशें सांग न्हू दयेकन सांगता आसा तुमी दांत घासून घेवचे बद्दल विरोध ना आमकां जाल्यार दांत घासून कितें फेंड मस्त काण घेवन उडयता पळया तुमी तुंत निमित्त तुमकां आरोग्य हानी आसा हें याद उरो दांत घासून घेया 2-1 मिनटां भितर मस्त फेंड काडूं वतना हाकाची दांत क्लीन जावका वसड घट्टी जावका योग्य आसा जाल्यार आमी 3-4 मिनट घासून घेवन कनडे मुखार राबून तशें करून अशें करून गांव फिरताचे घारभोरा फिरचे दांत घासत 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 कितें दाखयचे आसा कितें शो म्हण गुंतना म्हाका कंदमणी करता म्हणून आमकां गुंतना हें पुराची तुमचे निमित्त लाला रस भायर वतवी ना पोट्टा वतना अमृत तुली जाल तसलो वस्तू भायर काण घेवन आमी आरोग्यवंत उरप म्हण कशें जातलें
अशें उठल तक्षणाची सहजानुची तुम्ही एक हुनू उदक पिवची रूढ करया. कितले आरोग्य स्वस्थ्यान उरता, कितले मन शुद्ध्यान उरता म्हणचे प्रयत्न करया. हे एक फर्स्ट सुलभ जाला तसलो उपाय. तुम्ही आरामशीर करता तसलो उपाय. स्वामीजी तोंडा वास येता, ते तोंडा रात्री आहार खाला उरता तेन्ना सहजान राजे ऋषी सांगता आशिल्लो, जर तुमकां तसलें तरी मनां असलेली रात्री न्हिद केल्यार दान घासून न्हिदून सोडया. भारी बेस्ट न्ही वे. रातकी न्हीद केल्यार दान घासून न्हिदून सोडचें आनी सकाळीं उठकले प्रश्न ना. उदक डायरेक्ट पिवचें जाता तुमकां न्ही. एक वाट बरें आसा, सुलभ आसा, करया तुमकां पळया. हें प्रायशः एक 25% तुमकां आरोग्याक एक पॉझिटिव्ह एनर्जी दिता वता म्हणजे सत्य तुमी अर्थान घेवचें पडटा. अशें हांगे न्हू ही एक सुलभ तसलो उपाय तुमी म्हाका दवरलो आसा. त्या म्हण सांगल्यार तुमी आरोग्य बरें जावन दवरून घेवका म्हणजे जालें आसल्यार उठल तशीची उठले थोडें उदक हुवन करून घे न्हू, सावकाशी उदक लाला रसा बरोबर पिता वचचें. तोंडाक घोट भरून घे न्हू, कुचू कुचू करून घे न्हू, उदक पिता वचचें. तुमी माज्जार सुणी उदक पिवचें पळयचें पुरो. जीब घांगे चाक 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 पिता तिणी न्ही. तशी उदक पिवका म्हळ्यार तोंडा वचून त्या लाला रसा बरोबर पोटा वचका उदक. तशें पिल्ले निमित्त आरोग्य आमगे स्वस्थ जाता वता. लाला रसा इतली शक्ती आसा म्हळ्यार अद्भुत शक्ती आसा. आमी खाल्लेले कितें आहार उरता तें जीर्ण करता शक्ती लाला रसा भितर आसा. आनी कसलेच प्रकोप जाले बी ते लाला रस समत वाडटा तसली शक्ती लाला रसा भितर आसा. आज आमगेले गुरू सांगता आशिल्लीची आजी अमेरिकेंत असले देशा भितर मनुष्य लाला रस भायर खावडीचे काय तरी लाला रसाचें इंजेक्शन आयल्या इंजेक्शन दिता खंय लाला रसाचें. आमगे शक्ती शरिरा भितर आहार जीर्ण करची शक्ती नासल्या काय तरी म्हूण सांगेन. अशें हांगे न्हू हें एक विधान कितें आसा, इजी जालें तसलें विधान, सुलभ जालें तसलें विधान. सहजान तुमी सकाळीं उठल तशीची हुवन उदक पिवचें, रूढी करून घेया. हुवन उदक पिवचें गजा उतना जालें आसल्यार थोडें जास्ती काम करता तुमी. तें म्हळ्यार कितें, थंड उदक येतात न्ही, थंड उदक जास्ती कुचू कुचू करून घेवन जस्ट नरम गरम करून घेवन तोंडाक पिवन सोडया. जाता न्ही तोंडाक कुचू कुचू करता उदक कित्याक तें उदक थंड आशिल्लें कमी जाता, नॉर्मल जाता, त्या वाटर भितर वता. लाला रसा बरोबर भितर वता न्ही तें. कितलो आरोग्य स्वस्थ की पळया. वात पित्त कफ हे तिनीच एक समत्व असो भितर तुमी घेवचें शकता. अशें सुलभ जालें तसलो उपाय. आनी थोडे उपाय पळयता आमी मुखार वार खंय आयतवार जे अशी टायम आसता सांगताची. त्या रात्री व्हड रोग आमगे भितर आशिल्ले ते रोगा उपाय सांगपाचे ना. मागीर बोट दिवसा खाता हांगा लोक स्वामीजी मागीर पांय ह्या दूख स्वामीजी कितें कर कोण कळटा ना. हें पांय ह्या दूख कितें करचें. हांव तिंका सहज हांसता सांगता डॉक्टर औषध घेवन बसतना वातांक तुमकां दिवचें एका तरी म्हूण सांगेन. दुसरो वाट ना म्हाका. जाल्यार हें पांय ह्या दूख आयली कित्याक म्हणजे चिंत आनी प्रायश आमी सगळ्यांक कळून घेवचें अनिवार्यता आसाची. आमगे फालगड कालाक पांय ह्या दूख इतलें नाशिल्लें. अपुरूपाक 100 भितर एक 2 कपडेचे मेळटा आशिल्ले. आतां 2 कपडेचे मेळटा आराम आशिल्ले न्ही. कितें विचित्र आमगेलें न्ही. हें कशें पांय ह्या दूख इतलें आमकां आयलें कित्याक. मनशाक रोग गेल्यार ताका आयुर्वेदीक शास्त्र सांगता वाता निमित्त म्हणून. आतां डॉक्टर बी सांगता वाता दोश निमित्त पांयां दूख केलें आसा. गांठी दुखी, पांयां दुखी, मांडी दुखी हें उठे कितें आसाची सहजान वाता निमित्त येवचें तसले दूख हे प्रदोश. अशें हांवें न्हू ते वात कशी जाता म्हणजे बदल आतां मस्त विवरण करप वतना टायम जाता आयले जाल्यार ताका परिहार सांगूं सोडटा तुमकां. परिहार म्हळ्यार कितें आमगे शरीर भितर कितें वात आसा. वात म्हळ्यार कितें वार. त्या वार ब्लॉकेज भितर दूख सुरू येता केन्नाचें. प्रत्येक सणा वचून ते वार कितें जाता ब्लॉक येता. ते ब्लॉकेज दूख स्टार्ट येता. रगत संचार जावत ना. ते रगत संचार जावता म्हळ्यार किटकिटी स्टार्ट येता, दूख स्टार्ट येता थंय. ते रगत ब्लॉकेज कितें वच केलेले ताका एक 2-3 उपाय आसाचे तुमी कोणा करूं शकताचे घरा भितरीची. कारण औषध घेतलें कमी जावत ना. याद दवर तुमकां कुठलो आसा अनुभव आसा तुमकां. औषध घेतलें तुमी 4 तास कमी येता आनी परतून गुळी घेवचेची आनी 4 तास कमी येता आनी परतून गुळी घेवचेची. ते अर्थ नाशिल्ले. जाल्यार सुलभ जाता तसलो उपाय राजे ऋषीन सांगचे छंद उपाय. कोणाक गांठी दूख आसाची, पांयां दुखी प्रॉब्लम आसा तेणी दनपारचें जेवण जाल्या नंतर थोडे काळ तीळ 1 चमचे काळ तीळ जगदून खावका. भाजचें ना तीळ भाजल्यातून तेल लावन शोचून सोडता. काळ तीळ उरता न्ही क्लीन कलर काळ तीळ कितें आसा जगदून खावचें. कशी जगदी एक म्हणल्यार पेस्ट ठेवक ते जगदीलचे पेस्ट ठेवक.
तुम्ही तशी करून खाता वचा 15 दिवसा भितर पांयां दूख ऑटोमॅटीक कित्याक वता जावं वता म्हळ्यार तेल्ल्या शरिरा भितर तेल्लाचें वायल वता आमगे शरिरा भितर ते वायल वचे भितर वात कितें मदें स्टॉप जालो आसा ब्लॉक जालो आसा ते काण घालता अशें हें एक बेश्ट उपाय तुमकां कोण कोणाक पांयां दूख आसकी तापत्रे आसकी तेणी सहजानुची 1 चमचो दनपार जेवण जाल्या नंतर तुमगेलें कितें विशेश तीळ आसा काळें तीळ आसा हें जग धरून खाल्ले निमित्त पांयां दुखी आपोआपीच कमी येता वता थोडे लोक सांगता स्वामी हें तीळ कशी खावचें एक नमुने चगर मारता जस्ट कोडशें मारता म्हूण तुमकां जावं कशें जालें एक सानगोडा तुका हांग घेतून तुमी भितर खाया कमी येता तुमकां पांयां दूख कमी येता हें एक बेश्टें विधान मस्त लोकांक अनुकूल जालें तसलें विधान हें एक दुसरें एक विधान सांगूं सोडटा कित्याक थोड्या लोकांक हीट येता म्हूण भंय आसा तीळ खाली हीट येता न्ही बॉडी हीट येता म्हणजे भंय आसा थोड्या लोकांक उठ्ठा आमी पुरो डॉक्टर जावंक जाय जाता पुराची कांय तो ना तसलें हीट आसलेलें तसलें लोकांक बी एक विधान सांगता तेणी तें विधान दुसरें विधान तें विधान म्हळ्यार कितें रात्रीक न्हिदकिंता पयलीं दूद हुनकन घेवका एक लोट अर्द लोट दूद हुनकन घेवया ते अर्द लोट दुदाक 1 चमचो तूप घालका बरें तूप बरें तूप घालचें हुवून आशिल्लें दूद कितें सरसी करका हुवून आशिल्लें दूद कितें करका सरसी करका तें कशें सर्स करचें म्हळ्यार अर्द लोट कितें दूद आसा तें सर्सी करता 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 नॉर इतलो भरका 1 लोट या उगतें लोट पुरो भरका सर्सी केले निमित्त नॉर येवन तें लोट पुरो भरका तितलो नॉर उगत्याका नॉर उगत्याका दुदाक तूप घालून सर्सी केले नंतर हुनून दूद न्ही तें नॉर येता वता तें कापपाचें तें लोट भरून घेवन जाता सर्सी केले नंतर नॉर लोट भरून जाता तेन्ना राबून घेवन ते एक नियम याद उरता तुमकां राबून तें दूद पिवका नॉर समेत पिवका तें नॉर समेत केन्ना दूद पिताची तें नॉर भितर तुप्पा म्हणटा खातीर तें नॉर पोट्टा वचून फट फट फुडताची तेन्ना आमगेलें ब्लॉकेज परत तें कटकन घालताची याद उर तुमगे सगळें पांयां दूख कमी वता अद्भुत औषध हें लागचें औषधी आरोग्य बी श्रेयस्कर जाता हें दुसरें औषध बी भारी बरें आसा फस्ट तीळ खावचें एक थोड्या लोकांक समाधान ना जाल्यार दुसरें औषध म्हणजे दुदाक हुनू दुदाक 1 चमचो तूप घालून घेवन हुवून आशिल्लें दूद सरसी करून तेका नॉर 1 लोट जावपर्यंत लोट फुल्ल जावपर्यंत जाल्या नंतर राबून घेवन तें दूद पिवचें बरें पोट्टा डायरेक्ट वचचें कितें बसून पिल्यार डायरेक्ट वतना तें पोटाक तेन्ना पोटा आशिल्लें कितें वात आसा तें ब्लॉकेज काडूं जावतना तेका तेन्ना राबून पिवूंक तें सावकाश पिया नॉर आसतना पिया पळया कशें तुमगेलें दूख 8 दिसां भितर गायब जावन वता कमी जावन वता म्हूण एक दुसरा उपाय तिसरो उपाय बी सांगूं सोडटा तुमकां कारण आतां लोकांनी मुखार बरें येता की ना की गुंतना म्हाका जाल्यार तेंकां उपाय मेळ्ळ्या तितलें बरें न्ही तेंकां पळय सद्याची डॉक्टर मनीश जी म्हणून युट्यूबा भितर येता तेणी पळयचें पुरो तुमकां सुमार लोकांक पळयचें पुरो अद्भुत डॉक्टर तो अद्भुत व्यक्तित्व तेगेलें डॉक्टर पवन जी म्हूण बी एकलो येता तो बी भारी औषध सांगता उरता आमी औषध कळून घेवची कितें खातली म्हाजी खातर न्ही आदर तुमची खातर तुमकां सांगचे खातीर कळून घेवची औषधी तें म्हण सांगलेली कोणाक पांयाचे दूख आसा गांठी दूख आसा ते खंयचें सांगत ना तो घेवचें औषध सांगचीच ना तो कोणा दूख आसा कितें उलटा न्हिदचें न्हिदल्या नंतर कितें हें भाग आसा मांडीक तो भाग आसा गांठी तो भाग आसा उलटा न्हिदल्या नंतर हें भाग उलटा उंच येता न्ही आमगेले तुका लाटणी बडयचे सांजचे उरताचीच न्ही घरा भितर नातरां उरताची सांजचे तेंगे लाटणी बडीन लाटून घेवचें हें भागाक गांठी तो भागाचे मांसाचे कितें खंड आसा ते लाटणी बडीन 2 मिनीट चपात लाट तशीच सावकाश तुमी 4 दीस करून पळया दूख कमी वता चित्त शक्ती आसता तेका अशें आमगे न्हू हें बी भारी सुंदर उपाय बरे उपाय रगत क्लियर करून दिता म्हणून तुमी लाटणे बडीन केन्ना हें मांसा खंडाक तुमी लाट तशी करून घेताची 2 मिनीट सांजचे कण करसून घेया सुन्नी कण करसून घेया माई कण करसून घेया घोवा कण करसून कोणा कडेन करसून घेया ते कितें मर्यादी प्रश्न कितें आसा आरोग्य बरें जावं उरचें योगी न्ही आमगेले करून घेवन पळया तुमी पांयां गांठी दूख कितें आसा ऑटोमॅटीक ना जावं वता आनी आरोग्य बी चित्त बलिश्ट येता वता तुमगेलें हें एक छंद जालो तसलो उपाय
खंयचे करीत तुमी तीळ खावचे इजिएस्ट ते दूध पिवचे बीच भारी बरें ना जाल्यार ते खंयचेय जावत ना आतां थोडे लोक आसा दूध म्हळ्यार बाकी उठोवपाचे तयार आसता तेणी समसप पिताची कोको कोला पिताची दूध म्हळ्यार तिंका नाका असले एक परिस्थिती जिवन करता आसा आमी अशें तेंकां हें उपाय बरें आसा अशें दिसता आसा लाटणे बडयले लाटून घेवचे थोडे लोकांच्या चपात लाटचे बी कळटना म्हाजी व्हड समस्या आसा लाटणे बडी समज म्हाका घरा आसता की गोतना म्हाका जाल्यार मसलो घरा आसता म्हाका गुत आसा मागीर समाज मसलो घरा आसा करून घेवन पळया तुमी 4 दिसा भितर पांय दूख कमी आवत तुमकां जितलो रक्त संचार जाता सहजान थोडे प्रस्त घालून वाटक 2 मिनट केले पुरो लाटणे बडयनी उलटान दिले नंतर आमी हें एक भागाचें हें गांठीतन तो भागाक उलटान दिले नंतर हें मांस खंड कितें आसा सहजान वयची लाटणे बडयन प्रस्त लाटल्यार कमी आवता दूख अशें हांव न्हू आतां तुमकां सांग कितें एक निमशां जरी फाल्यां येतना आनी म्हाका कोणेच्याच येवच नाका म्हण तुमी तिंका सारकें लोकां सांगूंक सोडया म्हण ते तुमी गेली 4 लोकां पावून येते तेणी आराम जावन उरत न्ही मागीर समाज कितलो आराम जावन उरता तितलें म्हाका बरें न्ही तें अशें हांव न्हू तुमी गेले मुखांतर तेंकां पावो म्हणून जाल्यार तुमी हुशार स्वामी जे औषध गुता थंय वचीं एवढा आनी परतून हाडिता तुमी हांगाचे त्या नाका तेणी हांगा हांवें औषध बी सांगता यार तुमकां तिणें हांगा विचारचें जाल्यार आमी कितें करता हांव देवा प्रार्थना करता म्हण हाडून सोडता तेंकां कोण बोड खाता उरता तेंचे लागीं हें उडोवन कोण बोड खाता तेंकां सांगत ना जाल्यार तुमकां सांगिल्ली मी ते 4 लोकां पावो म्हणचे बद्दल आमी प्रयत्न करचे तेची अशें हांव न्हू आज डॉक्टरा कडेन गेल्ले शाश्वत पर्याय खंय तुका ना आमकां जाल्यार आमगेले आयुर्वेदीक शास्त्र भितर शाश्वत पर्याय आसाची ते आमी थोडे फॉलो केले जाल्यार कमी जावं वता थोडे लोक येवचे आसात 15 दीस हें घेता स्वामी तीळ खाली पांयां दूख कमी जालें म्हाका हांव म्हण 15 दीस खावंक घेवन सांगताची कडेन आनी 1 म्हयन्या नंतर स्वामीजी आनी स्टार्ट केलो थिंक ते बी गुतना दिवसात केली आनी ते खालचे कितें जाता थिंकां खावीत न्ही तिळे ते खावीत न्ही बॉडी सेट करून घेता ऑटोमॅटीक कडेन हिने खावचे आहार तशें आसा वात येवचे आहार खाता उरताचे वटाण्याचे चेण्याचे कितें खातात न्ही आमी बटाट्याचे न्ही अशें हांगे न्हू थोडे तुमी दवरून घेया कितें जावचें आसा तीळ आरोग्य कितलें बरें केलें जाल्यार तिळात कितें व्हड आरोग्य बरें आशिल्लें वस्तू खंयचें ना अशें हांगे न्हू देव लोकांनी जालें खंय तीळ ब्रह्मान सृश्टी केलें तीळ कितले औषधी युक्त तें तीळ ते दवरून घेतलें कितलें अनुकूल जाता म्हाका अशें 3 उपाय एक तीळ खावचें जेवण जालें दनपार जेवण जालें नंतर दुसरा हुन दुदाक 1 चमचो तूप घालून घेवन अर्द लोट्याक सरसे करून घेवन नॉर आसतनाच पिवचें तिसरा उलटान न्हिदून घेवन लाटणे बडीन लाटून घेवचें पांयाक हे खंयचे उपाय तुमचे कडेन शक्य आसा करून घेया आराम जालो आसतरी म्हाका धन्यवाद सांगता नाका कोण सोदून काडलो आसा ताका धन्यवाद सांगया देवा बरे उपाय आमकां दिले तुवें आमी आराम जाले हेचे सांगेन खंडितान बरें जाता म्हणजे सत्य उरता आसा आमकां अशें सांगेन न्हू हें डॉक्टर काणी एक विशय येवचे खातीर मात घेतिल्ले विशय ना डॉक्टर कोणाक अवमान करता म्हणजे बद्दल घेतिल्ले न्ही हांव धर तुमकां डॉक्टर बरे आसा तांकां नमस्कार करया तांकां अवमान करचे विशय न्ही हे काणी विशय न्ही हें म्हाका विशय सांगचे एक वाटी जावंक आशिल्लें येवंक आशिल्लें म्हाका हे विशयाक तेन्ना कितें तरी सांगून येवंक न्ही हांवें डायरेक्ट येवचें येता एक काणी सांगून येवंक न्ही विशयाक म्हणजे बद्दल काणी घेतली बीन आहा डॉक्टर बद्दल अपनंबीक न्ही म्हाका तांकां गौरव दिया आमी जाल्यार आमगेलें आरोग्य बरें धरपाचें आमी पळया सकाळीं उदक पिवचें प्रयत्न करया उशा पान कितलें बरें की पळया तुमी आरोग्य कितलें स्वस्थ्यान उरतून गेलें म्हणून तेजे नंतर पांयां दुखीक हें एक नंतर आनी थोडे थोडे मदीं खंय तरी अवकाश मेळ्ळें रे आनी थोडेची आमी विचार करता वचा देवाला आशिर्वाद आमकां सगळो उरो म्हण सांजची इश्ट करता आसा चातुर्मास्य कार्यक्रम देवीला आशिर्वाद निमित्त तुमी सगळो सहकार निमित्त बरे तरेन चलता आयलो आसा आज वरकीच आयतवारा मस्त गांवतना आजी मस्त लोक आयलेची प्रायशे मस्त लोक येवन आजी मस्तीचें सेवा कार्य करून घेवन हे चातुर्मास्य कार्यक्रमाक बरे सहयोग तिने दिले अशान ते सगळे चातुर्मास्य कार्यक्रमात भाग घेतले सगळे मागीर आत्मीय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा विशेष सांगे न्हू आजी देवबडी ब्राह्मण समाज चिन्नेगिरी देवब्राह्मण समाज हरिहर देवब्राह्मण समाज न्यामती देवबडी ब्राह्मण समाज हूविन हडगली दैवज्ञ युवक संघ बेंगळूरू दैवज्ञ गुरुपीठ सेवा समिती बेंगळूरू दैवज्ञ ब्राह्मण समाज हुंचा दैवज्ञ शिक्षण बोर्डिंग कोल्हापूर ज्ञानेश्वरी भजना मंडली शिरसी शांतदुर्गा देवस्थान ट्रस्ट मुर्डेश्वर दैवज्ञ क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंडगोड हे सगळे लोक आजी विशेष रुपाचेर गाडी करून येवंक न्हू हे चातुर्मास कार्यक्रमांत तरी भाग घेतले
तेजे बरोबरी आमगेले अखिल कर्नाटक महिला मंडळीचे आमगेले विनया आयिल्ले मुखांतरांनी मस्त लोक महिला मंडळीचे लोक प्याजी हांगा सेवा दिल्याची अशें आमगे न्हू आनीची ಹೊಸಪಟ್ಟಣचे लक्ष्मीनारायण देवस्थानाचे कमिटीत लोक बेजाल्याची त्या सगळ्या लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा. संध्याकाळी सुंदर कार्यक्रम पडलेले तुमी आमगे प्रति दिवसा प्रमाणे आमगे आवय लोकांनी दावणगिरीच्या आवय लोकांनी सहस्रनाम आनीची रामलक्ष्मण स्तोत्र वाजलेली. त्यानंतर सुंदर तसले भजना कार्यक्रम मस्तीत वैविध्यमय कार्यक्रमाचे पडलेले आमी. एक भजन जाले पहिले आमगेले श्रीकांत सौरभा श्रीकांत नाणे मुक्ती शोभा के हुंच्या हांगचे हिने लोकांनी एक सुंदर तसले भजना कार्यक्रम फर्स्ट बार छंदकन चलोवन दिले. नंतर भक्तिगीते कार्यक्रम गिरीश पांडुरंग आवजी हे तेंगेल्ले तंडा निमित्त सुंदर भक्तिगीते कार्यक्रम ऐकले. त्यानंतर भजना कार्यक्रम आमगेले ज्ञानेश्वर भजना मंडळी शिर्सीचे प्रशांत राणाल नेतृत्व बेदर तंडान आजी 15 श्लोक तिने आजी गेल्या वर्ष तिने सुरवात केली खंय शिर्षीक चातुर्मासा केलेले हे पटवी चातुर्मासा सेवे करका म्हण 25 श्लोक तंडाचेर येवन घेवन तिने आजी एक सुंदर तसले भजना कार्यक्रम चलोवन दिलो आसा. अशें हे सगळे भजना कार्यक्रम चलोवन दिले तसले मागीर सगळे मित्र लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी एक सुंदर तसले भरतनाट्य कार्यक्रम आमी पळयले. त्या म्हणटा कुमारी अर्ना नागेश शेट दावणगेरे हिने एक सुंदर तसले भरतनाट्यकन दिले. त्यानंतर नृत्य कार्यक्रम कुमारी दिया वेर्णेकर कुमारी अक्षया वेर्णेकर दावणगेरे हिंनी छंद तसले नृत्य कार्यक्रम चलोवन दिले. ह्या कार्यक्रमाक एक शो भेट आसा. अशें न्हू हे तिनी लोकां बीच हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. माझी चातुर्मास्याक मस्त सेव दिल्ले लोक आसाचे अशांगे न्हू पयलीं उठलो का नांव सांगूंक सोडटा एक पाटी म्हणजे ते 9 लोक आसात ते अशान ते संपूर्ण सेवेस चातुर्मासाचे 25 रुपयाचे व्हड सेवे ते सेव्याची 9 लोकांना आत्मीय लोकांना आमगे हांगा दिले आसाची. ते ओट्टू मठा अभिमानी बी हाय मठाक मस्तीतले प्रितीपात्र तसले लोक तेजे बरोबरी चातुर्मास्य कार्यक्रम बरे रितीन चलता आसा आनी बरे रितीन जावका म्हणजे अभिमान आशिल्ले लोक अशें तिणें व्हड रितीचे आजी चातुर्मास्याचे 25 सेवे हे 9 लोकांनी दिले आसा. ते म्हणटा देव ब्राह्मण समाज चन्नगिरी देव ब्राह्मण समाज हरिहर श्रीमती पूर्णिमा श्री नागेंद्र भगवंत शेठ शिवमोग्गा श्री मंगलदास नागराज कुर्डेकर अवर्सा दावणगेरे श्री विश्वंभर कृष्णा वेर्णेकर बेळगावी श्री दैवज्ञ ब्राह्मण गुरुपीठ सेवा समिती बेंगळूरू श्रीमती प्रेमा आणि श्री मंजुनाथ कुर्डेकर बेंगळूरू श्री महाबलेश्वर दिवाकर हून हडगली श्री गजानन दिवाकर हून हडगली हे 9 लोकांनी आज 25,000चे एक दिवस संपूर्ण सेवे जीवन घेवन हे चातुर्मास्य कार्यक्रमाक सहकार दिलो आसा. अशें हे नव्या मागीर आत्मीय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी आज उदय आस्तमान सेवेक जाल्लो आसा. ते म्हण सांगलेली आमगे सागराचे आत्मीय जाले तसले श्रीमती जयश्री श्री गुरुराज मर्तप्पा शेठ सागर पयलीं हिंनी संपूर्ण दिवसा सेवे काडलेले. नंतर आमगे प्रशांत राणा थिंग सांगून म्हणजे आजी उदयास्तमान सेवेन रे तुमी केले बरे आशिल्ले म्हण सांगून सहजनूच मठा बद्दल मस्त अभिमान ज्ञानेश्वरी मस्त व्हड भक्त तिणी गुरुराण आमगेले अशें तिणी तक्षण तयार जावन आज एक उदयास्तमान सेवे तिणी दिल्लो आसा. प्रायशः ज्ञानेश्वरी नांव घेवन उठत तिणी ज्ञानेश्वरी नांव घेवन न्हिदचे तितले ज्ञानेश्वरी भक्त तिणी ज्ञानेश्वरी म्हण मस्त इश्ट तिंकां गुरुराणाक आमगेले. अशें ते सागरात तिणी येवन इतले व्हड सेवे दिले तसले मागीर गुरुनानकान तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी विशेष चातुर्मास संरक्षणा सेवे 1 लाख रुपयाची सेवे हाजी मागेले 2 आत्मीय लोकांनी आज हांगा दिल्लो आसा. ते म्हण सांगलेली फस्ट श्रीमती ललिता आनी श्री पांडुरंग गोविंद शेठ आनी तेंगे चेडा शिकारीपूरचे मस्त मठाचे अभिमानी बी हे आनी मोठा मुडकलीत तिनी त्या आमगे गांवदिकांची ज्या शिकारीपुरा भितर येवन घेवन देवाला आशीर्वाद निमित्त तेंगे प्रयत्न निमित्त बरें करून तिने जीवन करता आसाची. समाज बदल मठ बदल गुरु बदल मस्त भावने भक्ती तिने पयलीं केले सामान्य सादा सेवे करपाची कामण आयलेले तिने संपूर्ण दिवस सेवे करपाची कामण आयलेले हांगचें वातावरण पळोवंक घेवन हांग करता तसले कार्यक्रम पळोवंक घेवन मस्त खुशी जावंक गेली तिंकां. अशें घेवन प्रायशः हांगा आयले नंतर तिंगें मन बदलावण गेलें की पांडुरंगान उलयत आसली आमी सकाळी हाजी ना समज हांगा आयले नंतर मागीर पुता कडेन उलोवंक घेवन हें व्हड सेव करचें मनाक केलें म्हाका बरें संतोश दिसलें म्हण सांगून पांडुरंगान सांगतना मस्त खुशी जाली म्हाका. अशें न्हू
मागीर शिकारीपूरचे पांडणाक आनी तेंगे सगळे कुटुंबा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर आनी हेची व्हड सेवे आज दावणगिरीचे आमगेले आत्मीय जाले तसले श्रीमती उमा आनी श्री मंजुनाथ एन रेवणकर हिने दिल्लो आसा. मंजुनाथ आम्हाला परिचय उठलो का आसाची, कारण रेवणकर परिवारा भितर तिने आसाची. मस्त तितले समाजीक काम भितरी मुखार वता आसाची. मस्त अभिमानी बी आहाय तिनी. प्रायशः तिने एक व्हड सेवे आज दिवंक न्हू ह्या चातुर्मास कार्यक्रमाक बरे सहयोग दिल्लो आसा. रेवणकर परिवारा निमित्त तिने आमकां मस्त मठा लागीं जावन आसलीची, मठा केन्ना पावता उरताची येता उरताची. तरी आज एक व्हड सेवे जिंगे न्हू हे चातुर्मास कार्यक्रम वैविध्यमय जावचे मागीर मंजणांनी आनी तेंगे कुटुंबा लोकांक सहकार दिलो आसा. त्या निमित्तानी आमगे मंजणाक आनी सगळ्या तेगे कुटुंबा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करपाक इश्ट करता आसा. मस्त संतोश जालें. आज आयतवार अशें घेवन आज आमगे लिमिटा भायर वचून सोडे टायमींग परत केन्ना 1.5 घंटे 2 घंटे मुशिता आमी. जाल्यार आज तशें जालें ना. मोर मुक्काल सुमार जाल्ले सामान्य मोर बरें जावन गेले अशें दिसता आसा. जाल्यार बीची कितलो दूरतून लोक येतात न्ही. येवचें कारण कितें तुमी चातुर्मास बरे रितीन करता आसाची आंबी पळयका आंबी भाग येवका म्हण येता. जाल्यार ते लोकांले उदार मनाक आमी कितले करता म्हणजे कमीची येताची पादपुजी करताची, अन्नदान करताची, महान दान करताची, सर्वसेवी करताची, संरक्षण सेवे आनीची उदयास्तमान सेवे हॉट सेवे करता म्हणजे आसले तरी तेंगे हृदय भितर परमात्मा बसून आसा म्हणजे जालें न्ही. ते परमात्मा प्रेरण दिता म्हणजे जालें न्ही. अशांगे न्हू तेंकां आमी कितले धन्यवाद सांगली कमीची जावो देव तिंगा सगळो बरें करो. आज बी मागीर अनेक आवय लोकांक नैवेद्यकान हाडिल्लो आसा. त्या सगळ्या आवय लोकांक बी धन्यवाद सांगता इश्ट करता आसा. काल कृष्णाष्टमी पूज जाले. बोट्टो म्हणून सहजान सांगिल्लें तुळशी हांडे या म्हणून. काल तूं आयलो तुळशी पळयचे गेल्यार मस्त आश्चर्य दिसलें आमकां. 4 बुट्टी तुळशी काल आमगेले आवय लोकांक हाडले म्हणजे असले प्रायशः आमगेले आवय लोकांक जेवा आमगेले मित्र लोकांक कितले मना भितर देवता बद्दल भावना आसा म्हणजे आमकां कळून येता. अशें मस्त लोक काल भाग घेतले. कृष्णाक अभिशेक करचे तेंका कुठलो अवकाश मेळ्ळे. कृष्णा पुजा हांगा कळंगेन अनेक लोकांक घरा वचून पुजा केले. अशें हांगा न्हू आमगेले कितें मित्र लोकांक बीच कालेले आमगेले भगवद्गीते पठण केले त्या सगळ्या लोकांची हें कितें कृष्णाष्टमी पुजेक सहकार दिले तसले मागीर चातुर्मास समिती जावो मागीर आवय लोकांक मागीर मित्र लोकांक आनी ते मागीर बाल मित्र लोकांक सगळ्याक धन्यवाद सांगताची. देवाला आशिर्वाद आमचे सदा सर्वदा वरो म्हणून प्रार्थना करताची. ज्ञानेश्वर देवी आमकां सगळ्याक बरकन दिवो म्हणचे एक मागणी दवरताची. हे संदर्भ भितर मागील कथोपदेशाक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरिः ओम.